के दोपहर स्कोर करते आता धावून पोहोचते प्रकारे 5 ओव्हर नंबर 1 बॅटरी पॉप त्याचे षटक घेऊन पुढे एकदा द्या पुढचा बॉल ओहो पुढे एकदा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न पंचाचा पुढे एकदा डिसिजन आहे आणि एकत्रित धावसंख्या जोडली जाते आणि एकत्रित धावसंख्या ते ऍड केली जाईल पहिल्या ओव्हरचा केस आहे विकेट पाहिजे विकेट साठी जाणला जातो ओळखला जातो युवराज कर्की ज्या प्रकारे त्याची बोलिंग पाळा मिळते कटरचा चांगला वापर करतो नकल बॉल त्याच्याकडे आहे रूट 1 बॉल आहे आणि त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक सेन्सिबल क्रिकेटची भूमिका मात्र गाथा आहे ते आपल्या नावाचे पुन्हा एकदा घेत असताना कारण की इतिहास लिहिण्यासाठी कुठल्याही पिण्याची आवश्यकता नाहीये तुमच्याकडे जिद्द पाहिजे जुनून पाहिजे ती जिद्द पुन्हा एकदा दाखवली जाते ओहो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केला जाईल बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नाहीये येतोय डॉट बॉल धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचते फटका 6 ओव्हर नंबर 1 चा किल मार्गस्थ आहे या मॅचचं टार्गेट आहे 80 धाब्याच्या टार्गेटचा पाठला करायचा आहे बॅटिंग करत असताना टीम माही मिठागरसी या टीमसाठी सुरे बॅटने ऑप्शनल फटका चांगला पुढे दा टेक्निकल साऊंड पुढे दा बॉल्स वापर इट्स अ 4 रन 4 रन येतो हा दमदार चौका आणखी एक प्रतीकच्या बॅटमधून हा दुसरा बॉल येईल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 10 ओव्हर नंबरचा विचार केला तर पहिल्या षटक मार्ग असतात पॉपचं षटक पॉपमध्ये पाव फुल कंटेंट दाखवत असताना फलंदाज प्रतीक यापी चांगली बॅटिंग षटक पाहायला मिळते धावा दाखवते तर प्रकारे जाऊन स्कोर करते 80 आकडी लक्ष या मात्र जिंकण्यासाठी आहे आणि त्याच्यासाठी 80 धावेचा पाठला करण्यासाठी जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात सुद्धा करत असताना फलंदाज प्रतीक पुन्हा एकदा तयार पुन्हा एकदा ऑफसाइडला प्लेसमेंट पुन्हा एकदा कमाचा पुन्हा एकदा टेक्निकली बॅटरचा इथे अंदाज हा पोहोचून जाईल परिवर्तन चौका जेवढे बॉल बाहेर ठेवले ऑफस्टिकच्या बाहेर तेवढे बॉल मेल्याच्या बाहेर गेलेले आहेत कारण की प्रतीकच्या विरुद्ध युवराज ज्या प्रकारे बॉलिंग करतो युवराजला माहिती आहे विकेट मिळू शकते पण त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागेल पुन्हा फुललेचा बॉल ऑफस्टिकला हलक्याने ढकलला की आपण बॉल पुन्हा मागे जरा डिप्रेस सचिन पुन्हा बॉल मध्ये एकदी झेप घेतील तोपर्यंत एकच विकेट प्राप्त केली जाते या सिंगल चौकातले धावसंख्या जाऊन पुढे स्कोर कार्ड होती 15 ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्त पहिल्याचा खेळ समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा लॉस ऑफ 0 विकेट टीम माही मिठागरसी पहिल्या षटक इथे समाप्त पहिल्या ओव्हरमध्ये ज्यासाठी ओळखला जातो युवराजच्या खात्यामध्ये विकेट आलेला नाही पण दुसऱ्या मध्ये धावा पाहिजे होता आणि धावा इथे खर्च केलेल्या आहेत पहिल्या ओव्हरमध्ये युवराजने 15 धावा फलकावती सध्या जोडल्या जातील कारण की प्रत्येकची ज्या प्रकारे खेळी पाहायला मिळाली दुसऱ्या मध्ये नोस्ट करीनवरती सध्या किरण बळवी समोर पुढे प्रतीक हॅपी ओहो पुढे दुसरे बॅटिंग करत बॉल पुढे मागे चला धावचीचा प्रयत्न आहे इन्होंने कहा ना हो गई गड़बड़ और गाड़ी अब चली अपनी डगआउट की ओर नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी पुढे जा मासूम चेहरा लेकिन वार करे गहरा दर्शन सध्या बॅटिंग करण्यासाठी पहिला धक्का दिलाय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी कारण की ज्या प्रकारे एकाच ओव्हरवरती 2 गाड्या आल्या आणि त्यानंतर मला टीम पोहोचता आलेला नाहीये मागे रिटर्न त्यानंतर बिग विकेट केल्याचा क्रिकेट समाप्त नवीन फलंदाज दर्शन सध्या बॅटिंग करण्यासाठी नॉस्ट करेनवरती छोटा पॅक बडा धमाका या प्रकारचा उगडी आहे सध्या यार ऑन साइडला समोर बॉल चला बाहेर परिवर्तन सेट कमालचा फटका जसं समोर ठेवला त्याच्यावरती आक्रमण करत असताना बॉलला पाठवलं मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांनी पुन्हा एकदा बॉल लवकर पाठवला विशेष आपला धन्यवाद आम्ही व्यक्त करीत आहोत या परिवर्तनाच्या वतीने धावसंख्या जाऊन पुढे स्कोर कार्ड होती या षटकाच्या प्रयत्न 21 बोला द्या ओहो पुढे दाखल करत हा बॉल थोडासा खाली राहिला बॉल पुढे पर्यंत बॅट मध्ये आलेला नाही येतो डॉट बॉल ही वापसी करावी लागेल विकेट पाहिजे विकेट आले तर दबाव पडू शकतो कारण की इथून सामना फिरू शकतो क्रिकेट मध्ये कधी हार म्हणून चालत नाही शेवटच्या टोकापर्यंत तुम्हाला लढा द्यावा लागतो कारण की क्रिकेट मध्ये लढणाऱ्यांना लक्षात ठेवलं जातं लढणाऱ्यांना नाहीये तर धाडसीने पुढे एकदा लढताना समोर पुढे एकदा प्रतीक तयार ओहो सुरे बॅटने पुढे एकदा खेळायचा बॅट आणि बॉलचा पुढे एकदा व्यवस्थित कॉन्टॅक्ट झालेला नाहीये थोडासा खाली राहिला बॉल बॅटची ग्रा घेत असताना बॉल पुढे नेते फ्री करी तो पण धावसंख्या भेटणार नाहीये धावसंख्या जाऊन पुढे स्कोर कार्ड वरती 21 80 धाब्याचा पाठला करायचा सामना जिंकण्यासाठी संध्याकाळच्या सत्र जसं मार्गस्थ होतो थंडी वाढते पण या इनिंगमध्ये या स्पर्धेमध्ये थंडी कधीच वाढत नसते बोलत या पुणे एकदा सुपर बॉल पुणे एकदा प्लेसमेंटला आजोबा पिंड पुणे एकदा मागे नाहीये बॉल वन बाउन्सर स्वपार प्रतीकचा पुणे एकदा ब्रँडेड चौका आणि हुकमे एकाचा सुद्धा खेळ तितका जबरदस्त सुद्धा पाहायला मिळतो पुणे एकदा सुपर बॉल प्लेसमेंट पहा हा पुणे एकदा आसमानी टोला एक वज्र टोला और 2 मिनिटांचे बाहेर गेला काय करायचे विनंती असेल टीम प्लीज लेवल थांबेल अजून 49 धावेची आवश्यकता आहे टीमला जिंकण्यासाठी 49 रन की जरूरत
इस मैच को जीतने के लिए तो ज्या प्रकारे माहीमचा हार्दिक पांड्या ज्या प्रकारे खेळतो आता पण जबरदस्त इंटिंग दाखवत असताना पॉझिटिव्ह थिंकिंग काय असते हे सध्या दाखवले जाते. धावसंख्या धावपणे स्कोर काढते 39 वापरा 31 31 धावा. या मॅच जिंकण्यासाठी जिनी धावांची आवश्यकता आहे 49 49 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी आपण पाहता परिवर्तनचा महासंग्राम. या स्पर्धेचा पुन्हा एकदा जलवा कायम आहे. या 26व्या वर्षातील हा क्रिकेटची गाथा वेगळीच आहे. सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही या स्वर्गीय आदर्श सरपंच क्रीडा नगरीमध्ये संदीप बुरबुरे क्रीडा नगरीमध्ये आपले हार्दिक स्वागत करीत आहोत. 2 वर्ष खेळ समाप्त. धावसंख्या धाव होते 31 31 धावा फलकादी. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकनी सध्या सेट केलं जाईल. जेस बॉलिंग मार्क मध्ये पुन्हा एकदा ऑफ द मार्क सोबत पुन्हा एकदा दर्शन द्या. छोटा पॅक आहे तो पाहूया बडा धमाका त्याच्याकडून अपेक्षित आहे का. मंडप मजबूत आहे या फलंदाजाचा. ओहो रिवर्स फटका पुन्हा एकदा चांगला फिल्डरचा बॉलचा पार्टनर करेन फक्त जाइए और बॉल को क्या के लिए जाइए चौका. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात जायचे विरुद्ध अटॅक करत असताना हा बॉल टेक्स बापान 4/20 याचा मदतीने धावसंख्या धावमध्ये स्कोर कार्ड वरती 35 35 लक्ष्य माता जिंकण्यासाठी 80 धावेचा आहे. म्हणजेच काय तर ज्या प्रकारे वेग वाढवलाय इथून एखादा ब्रेक घेऊ शकतो. असा सामना साऊथ आफ्रिका विरुद्ध इंडिया असा जो सामना जो आपण पाहणार T20 चा वर्ल्ड कप आणि त्यात रिषभ पंतची जी दुखापती इथून कसा काही चमत्कार घडेल का. क्रिकेटमध्ये चमत्कार घडतात जो चमत्कार घडवणारा पाहिजे. पाहूया तशी कामगिरी केली जाऊ शकते. प्रिन्स इलेव्हन कानवेल शांत डोक्याने नेहमीच खेळ देतो इथून कलाटी मिळू शकते का. बोल पुन्हा एकदा द्या ऑन विकेट. ओहो प्लेसमेंट करत असताना ऑस्ट्रेलियाचा पुन्हा एकदा फटका चांगला केला. डीप मध्ये लक्ष्मण पुन्हा एकदा बॉल पोहोचली 2 मागण्याचा प्रयत्न. दुसरी धाव मिळणार नाही आणि विकेटचा प्रयत्न आणि पंचांचा फिंगर पुन्हा एकदा आकाशाकडे. म्हणजेच काय तर दर्शनच्या खेळला पूर्ण विराम. तो पटेल माघारी आणखी एक धक्का फलंदाज बाद. नवीन फलंदाज पुन्हा एकदा प्रतीक यांच्या आता मोठे बंधू पुन्हा एकदा मैदानाचा ताबा घेतील. नाव आहे आकाश. रजनी सामना जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे 44 44. आज 2 हिट मराठी ज्या प्रकारे मारलेले आहेत त्यामध्ये साहिल ज्या प्रकारे कोसबार सीसी या टीम कडून अविनाशला बाद केलं होतं. या मॅच मध्ये पुन्हा एकदा 30 का बरी सध्या पार देते. लक्ष्मणने बोलला जसा उचलला अगदी डायरेक्टली पुन्हा एकदा धडक दिली आणि त्यानंतर दर्शनचा खेळ इथे समाप्त. नवीन फलंदाज पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी आकाश. पुन्हा एकदा ऑप्शन फटका पुन्हा एकदा आवे डीप मध्ये फिल्डर नाहीये. प्रेक्षक पुन्हा एकदा तयार. बॉल मैदान के बाहेर इट्स अ टॉपिंग सिक्सर. कराच्या मदतीने धावसंख्या धावपणे स्कोर कार्ड वरती 42 42. या आतापर्यंत इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना राहीमचा हार्दिक पांड्या 36 36 धावांची सध्या नॉट आउट आहे. या स्पर्धेतील पुन्हा एकदा चौथं दशक त्याच्या नावे येईल का. पुन्हा एकदा समोर बोलत आहे जेस पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑप्शन करायचं आपण सचिन सध्या आहे. बोला पुन्हा एकदा फिरकडी तो एक धावण्याचा प्रयत्न होतो. धाव इथे मिळणार नाहीये. समाधानचे विकेट सध्या दाखवले होते. ओव्हर नंबर 3 चा खेळ मार्ग असतात. शेवटचे 2 बॉल शिल्लकाच्या षटकातील ओव्हर नंबर 3 धावसंख्या धावपणे स्कोर कार्ड वरती 42 42. लक्ष्य पार करायचा मॅच जिंकण्यासाठी 80. पुन्हा एकदा ऑप्शनला पुन्हा एकदा टेक्निक दाखवत असणार. डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल पुन्हा एकदा जाईल जाइए और बॉल को उठा नाहीये. पुन्हा एकदा दमदार परिवर्तन चौका. या चौकारच्या मदतीने धावसंख्या धावपणे स्कोर कार्ड वरती 46 46. 2 विकेट आता आपले गमावले. पण ज्या प्रकारे वेगाने आता धावा काढल्या जातात कारण की आपल्याला वसईपर्यंत मात्र पालघरपर्यंत पोहोचण्यासाठी सामना लवकर फिनिश करावा लागेल. या प्रकारची बॅटिंग सध्या केली जाते. पुन्हा एकदा बोलत या ओहो प्रेडसर बॅटिंग करण्याचा प्रयत्न. टोपेन जे बॉल बेचला फिनिशर डाऊन दी बॉल. चांगला टेकिंग करत असताना फलंदाज प्रतीकचा क्रिकेट समाप्त. आणखी एक धक्का फलंदाज बाद. विजय नवीन फलंदाज नवरा परंतु जिनी या माता जिंकण्यासाठी 34 34 धावेची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड टू रन 34 34 धावेची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी बॉल शिल्लक या इनिंग मध्ये जिनी 30 बॉल ओव्हर 30 समाप्ती 3 ओव्हर केले समाप्त. धावसंख्या धावपणे फलकादी 46 46. संध्याकाळचं वातावरण सध्या आहे. वैयक्तिक 40 धावांची सध्या बाद होऊन परतला प्रतीकने त्याचे कामगिरी तर उत्तमरित्या पार केले पण अजूनही सामना समाप्त झालेला नाहीये. जिनी या मॅचचा कदाचित चित्र पलटू शकतो कारण की 50चा जादूगर पुन्हा एकदा बॉलिंग मार्क मध्ये युवराज बुडकुड. क्रिकेटमध्ये कधीही एखादा संघ जो आहे तो शेवटपर्यंत हरू शकत नाहीये. पण पाहूया त्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत असा कायम असते की आशा आणि निराशा कुठल्या टीमच्या पुढे एकदा बाजूने जाईल. बॉलिंग मार्कने पुढे एकदा टीमचा नेता टीमचा सर सेनापती तो करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा निर्जन असताना ट्रॅव्हल होईल. बोला पुन्हा एकदा पिट देतो. पुढे एक धाव प्राप्त केली जाते. सिंगल इथे प्राप्त केली जाईल.
त्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 9 मध्ये स्कोर करते धावा फलकाती 47 ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती युवराज फुलकुल सध्या बॉलिंग मार्क होती विकेट टेकर बॉलर सुपर नो बॅटर इनटू द क्रीज नवनाथ बोकणे मॅन फ्रॉम भावाडी आयकॉन प्लेयर पायकार सध्या बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा रेडी कॉन्सला पुन्हा एकदा खेळाचा बॉलिंगवरती पुन्हा एकदा धडक देत असताना बॉल पुन्हा एकदा वेगवान पद्धतीने आला और पुन्हा एकदा आल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंगचा वेग घेऊन तो पता आणखी एक सिंगल इथे लेग बायची लोकांनी प्राप्त केली जाते नाशिक मध्ये स्कोर कार्ड होती 48 धावेचा पाठला करायचा वेळा 80 धावेचा पाठला करायचा सामना जिंकण्यासाठी कदाचित इथून सुद्धा परतावा लागेल इथून सुद्धा कामगिरी उत्तम प्रयत्न करावा लागेल विकेट आले डॉट बॉल आले तर सामना पुन्हा एकदा फिरू शकतो सामना फिरवावा लागेल समोर बोलता पुन्हा एकदा काय करतो बॉल मागे चला फिरण्यासाठी आहे लेग गलीमध्ये बॉलला फिट कधी तोपर्यंत धावेचे मिळणार नाहीये येतोय डॉट बॉल आणि हा सामना जर युवराजने जिंकवला तर सागर महाला यांच्याकडून 3000 रुपयाचा पारितोषिक आहे टीम प्रिन्स इलेव्हन खाते टीम साठी सामना फिरू शकतो याच्यासाठी डॉट बॉल पाहिजे समोर पुन्हा एकदा आकाश ते या समोर बॅटने पुन्हा एकदा फ्लॅट बॅटे बॉल स्वपाक आणखी गंगार परिवर्तन सका फक्त 27 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी सामना जिनीस फिनिश झालेला नाहीये विकेट पाहिजे डॉट बॉल पाहिजे पुन्हा आक्रमण सध्या केले जातं दुसऱ्या मध्ये जिनी 2 बॉल सध्या काही षटकांनी त्याला पाणी लगेच रेडी ठेवायचं आहे पुणे एकदा फुटबॉल पुणे दोन सुद्धा प्रकारे चांगल्या पद्धतीने फिल्डर सध्या आहे जयेश बोला पुणे एकदा कलेक्ट करतील एक कशी प्राप्त केली जाईल चांगली फिल्डिंग या सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या 9 मध्ये स्कोर कार्ड होती धावा आहे फलकाती 55 धावा फलकाती काय क्रमाची बॅटिंग सध्या केली जाते धावेचा पाठलाग सातत्याने केला जातो पण ज्या प्रकारे धावा इथे अडवण्याचा प्रयत्न सध्या केला जातो धावसंख्या स्कोर कार्ड वरती 55 ओहो स्लोबलचा पुणे एकदा वापर करत असताना पुणे एकदा जोरदार अपील सध्या आहे तो बॉल पर्यंत पुणे एकदा बॉलिंगचा वेग घेईल तो पुढे येते ओव्हरची होईल समाप्ती त्याला पाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये जाईल या मैदानावर आपल्याला खेळताना दिसतील भाऊ पटेल सुरत जिथे संपती वलसाड युवराज डुकले वाडा दीपक भगत शहापूर अक्षय पराड वसई साहिल चापके स्मित कुमार विकी भोया आहवा डांग गुजरात आहवा डांगचा टायगर अश्विन कला जोंटी सागर जोडी प्रीत 11 डहाणू विंटर कला पंकज वड सचिन कुटिंडा आशिष उजवाडा असे मोठे बॅकर्स उद्याच्या क्रमांकामध्ये दिसतील विनोद 24 ओहो यारी नाही मिस केली आणि त्यात पुन्हा एकदा किली येथे पिखरल्या जातील फलंदाजावडी षटक भाग्यस्थ धावसंख्या 9 मध्ये स्कोर कार्ड होती 56 सामना जिंकण्यासाठी 23 बॉलचा दिलेला शिल्लक आहे 23 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता विकेट आता गमावले बॅटिंग करणारी टीमने 4 विकेट गमावले दडपण सध्या आहे बॅटिंग करणारी टीमच्या विरुद्ध प्रिन्स इलेव्हन खानवेलकर की धावा इथे सेव्ह करायचा आहे त्याच्यासाठी चांगली बॉलिंग करणं गरजेचं विकेट काढावं लागते दबाव पाडावा लागेल सामना जिने समाप्त झालेला नाहीये पिक्चर बी बाकी गेली दोन त्याच्यासाठी तितकी चांगली कामगिरी करावी लागेल समांतरी फील्ड रोटेशन सध्या केलं जातं बघू पाहूया विकेट खात्यामध्ये पाहावे लागतील तर नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी तत्पाई सध्या नो बॅटर इनटू द क्रीज लेफ्टी बॅटर संध्याकाळच्या सत्रामध्ये कदाचित थोडासा इम्पॅक्ट प्लेअर करू शकतो तो पण पुढे एकदा इम्पॅक्ट टाकावा लागेल बॉक्सला पुढे एकदा अखेरील बोला ढकलले डिफेंडर फिल्डर सध्या देणार त्या बोला पुढे एकदा फिट कधी तो प्ले एकच स्कोर प्राप्त केली जाते दोन भागण्याचा प्रयत्न होईल का तो पुढे एकच धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या 9 मध्ये स्कोर कार्ड वरती 80 धावेचा पाठलाग करण्यासाठी इथे जीवाचे आकांत तर नक्कीच दाखवून जाते तो धावेचा जो पाठलाग करायचा आहे त्याच्यासाठी दुसऱ्या बाजूने विकेट पाहिजे आणि विकेट आले तरी डबा पडू शकतो अन्यथा टीम माही मिठागरची हा सामना आपल्या बाजूने घेऊन येऊ शकतो कारण की आता सेम बॅटर आहे फलंदाजी करत असताना आकाश पुढे द्या पुणे फुलेचा बोलता ऑफिसला पुणे ढकले टीपरे स्पिन सध्या आहे बॉलला पुणे कलेक्ट करतील तो ते एकच धाव प्राप्त केली जाते जसं काही मिळणार नाहीये सिंगल डबल वरचा केस मार्गस्थ होतो संध्याकाळचा सत्र आहे एखादा मोठा प्रहार आला तर कदाचित सगळं ओपन होऊ शकतो तो प्रयत्न सध्या करण्याचा इरादा होईल का तन्मय सध्या बॅटिंग करण्याची जिम्मेदारी त्याच्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्याला ते पूर्ण करावे लागेल धावसंख्या 9 मध्ये स्कोर करती 58 हवेचा पाठलाग करायचा आहे ओहो स्लोबल पंचा वापर पूर्णपणे तिथे सुद्धा एक डॉट बॉल कमाची बॉलिंग केली जाते या प्रकारची बॉलिंग आली तर पुणे वापसी होऊ शकते
आज सामना जिंकवला तर मराठी युद्धासाठी पारितोषिक आहे 3000. अगोदर मराठी जमा करा, नंतर आम्ही अनाउन्समेंट आता करू. दर्शक जमाचे स्कोर कार्ड होती 58. बॉलिंग त्यामध्ये पुढे द्या बोलत या. दर्शक आता जमाचे स्कोर कार्ड वरती 58. पुढेच्या बोलता पुढे जाऊन पटकन पुढे द्यायची 89. पुढे वेगाने बोलतो पोहोचली 2 नंबर घेण्याचा प्रयत्न. चांगली फेकी होती, पण तितक्याच चांगल्या वेगाने 2 नंबर कन्वर्ट केल्या जातील. युद्धाची दगदग तर दोन्ही टीम मध्ये आहे, कारण की हा व्यासपीठ तसा आहे, हे स्टेज तसा आहे आणि प्रत्येकाला इथे त्या प्रकारची कामगिरी अपेक्षित असतात. पण ज्या प्रकारे आता तर तैमान खेळतो, तैमानला माहिती इथून धावा काढायचं तर डोक्याचा वापर आपल्याला करावा लागेल. क्रिकेट विथ द ब्रेन त्या गोष्टी पुणे इथे हाताळल्या जातात. पुणे 2 धावा पोहोचायला केल्याचा प्रयत्न पूर्णपणे पिचने केलं जाईल. पंच पुणे दर्शक देईल होते समाप्ती. नाशिक जमते स्कोर काढी या आतापर्यंत प्रकटी 60. 18 बॉल 20 नवीन 64 तास आपल्या जिंकण्यासाठी टीमची टोटल जाऊन पोहोचते 60. 60 धावा फलकाची सध्या आहेत. आता जोपर्यंत आहे तोपर्यंत अजूनही समजा समाप्त झालेला नाही. पण दुसरा बॉलने प्रिन्स 11 खानवेल सध्या मॅच मध्ये इन होत असताना पाहूया पुन्हा एकदा कमबॅक होईल का, कारण की मागच्या ओव्हर मध्ये फक्त धावा खर्च केल्या. 1 विकेट इथे अगदी टेकन करत असताना रोहितने मात्र राहुलने 4 धावा खर्च केलेल्या आहेत. कमाची बॉलिंग त्यांनी केली. आता पाहूया 18 बॉल मध्ये धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. सामना अजूनही समाप्त झालेला नाहीये. संध्याकाळच्या सत्रामध्ये या प्रकारचे सामने नेहमीच हाय व्होल्टेज होत असतात. सध्या 2 सामने आपल्या समोर आहे. थ्रिलर कायम बॅटने हौसला फटकावे. 2 फुटे फक्त पाहतच राहणे आणि हा बॉल जाईल पार आकाशचा ब्रॅकेट षटकार. या शेवटच्या मॅच मध्ये आगमन या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय कृष्णदादा चौधरी साहेबांचं पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटचे 17 बॉल ते 14 धावांची आवश्यकता. सामना पुन्हा एकदा आपल्या बाजूने आकाशने पुन्हा एकदा फटका मारल्याने इरादे स्पष्ट केले. इरादे बुलंद पुन्हा एकदा बॉलिंग मारते. जयेश त्यार पुट द बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सुपर पुन्हा एकदा गॅप पुन्हा एकदा फ्लॅट बॅटेड वन शॉट. क्या बात है, आंतरिक षटकार. आवश्यकता आहे 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. प्रेक्षकांना आता समजलेलं आहे, पण या मॅचचा आनंद घेण्यासाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मी मनपूर्वक आभारी आहोत. नक्की तुझ्याच्या दिवशी तुम्ही याल हीच अपेक्षा करतो. पुणे दुसऱ्या बॅटने आपला पुणे धावे उडवला. टीममध्ये सध्या सचिन आहे. जेल पकडतील आणि याडी विकेटच्या पदन आकाश बॅक टू दी पॅव्हलियन. बिग विकेट फलंदाज बाद. लेवल टीमचा विचार केला तर बॉलिंग लाईन तितकी चांगली घातक आहे. सामना फिरू शकतो, सामना बदलू शकतो. 8 धावांची आवश्यकता 15 बॉल मध्ये. सामना या मॅच मध्ये येऊ शकतो. विकेट पाहिजे एका बाजूने. अशा कंडिशन मध्ये सुद्धा सामने फिरू शकतात, पण तो प्रयत्न करावा लागतील. क्रिकेट म्हटलं की क्रिकेट मध्ये शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला लढावं लागतं आणि पाहूया ती लढाई जिंकेल कोण. म्हणून पुन्हा एकदा जयेश द्या. पुढे करण्याचा प्रयत्न बोल हबीज चाललाय, पण इथे चुकी झाल्याने चुकीला पुढे क्रिकेट मध्ये माफी नाहीये. चुकला तो हुकला. बोल बाबा परिवर्तन चौकार. सामना जिंकण्यासाठी टीमची नाशिक मध्ये स्कोर कार्ड 76 80 धावांचा पाठलाग करत असताना टीमला पुणे आता धावा पाहिजे फक्त 4 धावांची आवश्यकता. सोबत पुणे बॅटर तयार. मिरज हवे बॅटने पुणे अभेद करण्याचा प्रयत्न. हौसला बॉल हवेत असलेल्या टीममध्ये पुणे लक्ष्मण बॉलच्या खाली टेकिंग करण्याचा प्रयत्न. क्या ड्रॉप त्यात पुणे पकडता आलेला नाहीये. देव आहे द्यायला परंतु पदर नाही घ्यायला. पुणे इथे काय ड्रॉप होईल तो आणखी 2 धावा प्राप्त केल्या जातील. आता 2 धावांची आवश्यकता आहे. देव तारी त्याला कोण मारे म्हणजे काय तर माही मिठागरची सध्या टीम आता फायनल डे मध्ये खेळताना दिसेल सुपर 8 मध्ये असं वाटतं. तरीही सामना समाप्त झालेला नाहीये. म्हणून पुणे त्या फक्त 2 धावांची आवश्यकता. बॉलिंग बाबतीत जयेश अरे बॅटने पुणे 2 चा प्रयत्न केला. डीपने फिटनेस सध्या तैनात. बॉल पुणे पिक करून तो 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलाय. माही मिठागरची पोहोचते आता सुपर 8 मध्ये. दोन्ही टीमला पुणे 10 आम्ही शुभेच्छा नक्की देतो आणि ठरलेल्या टीमला पुणे 10 आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच.